राज्यभरात सर्वधूर असाच पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे राज्यात तब्बल 41,000 हेक्टरवरच्या पिकांची नासाडी झाली आहे। मुसळधार पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसलाय। अमरावती, बुलढाणा, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, बीड, लातूर या जिल्ह्यांना सर्वाधिक तडाखा बसलेला आहे। कांदा, ज्वारी, मका, भुईमूग, भाजीपाला, टोमॅटो या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। कोकणामध्ये भात पीक आणि आंबा बागायतीला सुद्धा पावसाचा फटका बसलेला आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण आढावा घेऊया। 41,000 हेक्टरवरच्या पिकांची नासाडी झालेली आहे। अमरावती, बुलढाणा, नाशिक, अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक नुकसान झालंय। जळगाव, बीड, लातूर, जालना या जिल्ह्याला सुद्धा मोठा फटका बसलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागात भात पीक आणि आंबा बागायतीला मोठा फटका बसलेला आहे। भात, मूग, उडीद, ज्वारी, मका, भुईमूग, कांदा, टोमॅटो या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। कांदा, बटाटा, लिंबू, पपई, केळी, संत्र, मोसंबी आणि आंब्याचं सुद्धा नुकसान झालंय। बारा 565 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय एकट्या अमरावती जिल्ह्यात। तर अकोला जिल्ह्यात 909 हेक्टर क्षेत्र बाधित आहे। पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात 1572 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। तर बुलढाण्यामध्ये 6699 हेक्टरवरच्या पिकांची नासाडी झाली आहे। जळगावात 4538 हेक्टर शेतावरची पिकं पाण्यात बुडाली आहेत। पालघरमध्ये 996 हेक्टर क्षेत्र बाधित आहे। लातूरमध्ये 957 हेक्टरवरच्या पिकांची नासाडी झाली आहे। जालन्यात 1726 हेक्टरवरची पिकं पावसामुळे खराब झाली आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 456 हेक्टरवरच्या पिकांना या पावसाचा फटका बसला आहे।